मत्संस्थाम माझ्या अधीन असलेल्या म्हणजे माझं स्वरूपभूत असणाऱ्या मत्संस्थाम माझी स्वरूपभूत असणाऱ्या अशा शांतीम अधिगच्छती अशा शांतीला तो प्राप्त होतो। या ठिकाणी भगवान परमात्म्याने अर्जुनाला योगाच्या साधनेचं स्वरूप सांगितलं। आता ह्या योग साधना केली असता काय फल प्राप्त होतं ते फल या श्लोकामध्ये सांगतात। तर त्या श्लोकामध्ये सांगतात की योगाचा अभ्यास करणं म्हणजे नेहमी चित्ताची एकाग्रता करणं, म्हणजे बाह्य विषयांपासून मनाला परान्मुख करून त्या ठिकाणी आपलं जे आत्मतत्व आहे परमात्मतत्व आहे त्या परमात्मतत्वात अंतःकरणवृत्ती स्थिर करण्याचा केलेला अभ्यास त्याला योगाभ्यास असं म्हणतात किंवा ध्यानाभ्यास असं म्हणतात। आणि अशा प्रकारचा ध्यानाभ्यास करणाऱ्या पुरुषाला काय फल प्राप्त होतं तर निर्वाण परमान मत्संस्थाम शांतीम, निर्वाण परमम ज्याच्यात मोक्ष हे शेवटचं फळ आहे, सा काष्ठा सा परागती अशा ह्या मोक्षरूप मत्संस्था म्हणजे माझे स्वरूप असणारी म्हणजे माझं मूळ स्वरूप आहे जे काही परमात्म तत्व आहे त्याचं मूलभूत स्वरूप आहे नित्यमुक्तता। आणि त्या नित्यमुक्त किंवा निर्वाणावस्थेला मोक्षावस्थेला तो प्राप्त होतो आणि त्याला दुसरं नाव आहे परमाशांती। अशा ह्या परमाशांतीम अधिगच्छती त्या परमाशांतीला हा पुरुष प्राप्त होतो असं या ठिकाणी भगवंतांनी मूळ श्लोकात अर्जुनाला सांगितलेलं आहे। आता आपलं चिंतन कुठपर्यंत आलं? 300 नाही अजून राहिले ना। 323 ओवी ना, 320 ओवीपर्यंत आलेले। जे उन्मनीयेचे लावण्य जे तुरेचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व। आता ह्या महापुरुषाला प्राप्त झालेला जो समाधी अवस्था आहे त्या समाधी अवस्थेमध्ये म्हणजे परमात्म तत्वामध्ये त्याचा अंतःकरण एकरूप झाल्यानंतर केवळ परमात्म तत्वच अवशिष्ट राहतं आणि त्याची अनुभूती जर म्हटलं तर त्याच्या अनुभूती स्वरूप तो झालेला असतो, परमात्म रूप तो झालेला असतो। हे परमात्म तत्वामध्ये अज्ञान नाही, अज्ञान कार्य असणारं आकाश नाही, आकाशाचा गुण असणारा शब्द नाही, त्या ठिकाणी बुद्धी नाही, बुद्धीचं जे निश्चयात्मक अशा प्रकारचं कार्य आहे विचाराच्या द्वारा तो विचारही त्या ठिकाणी नाही आणि वृत्तीज्ञान जाणीव तीही त्या ठिकाणी नाही, अशी ही अवाच्य स्थिती आहे असं माऊलींनी वर्णन केलं। आणि जेथ ऐसे शब्दजात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ न सरे विचाराचा। 319 ओळीमध्ये सांगितलं सगळे शब्द जे आहेत त्या शब्दजात म्हणजे त्या शब्दांचा समूह हा मागवते सरे माघारी फिरतो, म्हणजे शब्द त्या अनुभूती संपन्न महापुरुषाच्या ह्या दिव्य अलौकिक अनुभूतीचा अनुवाद करू शकत नाहीत। बरं, त्या ठिकाणी मन जे काही संकल्प विकल्प करतं पण मन त्या परमात्म तत्वाविषयी त्या ठिकाणी संकल्प करू शकत नाही। संकल्पचं आयुष्यच संपलेलं आहे म्हणजे संकल्प मृत झालेला आहे, म्हणजे संकल्पाचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे। अंतःकरणात कुठलाही संकल्प हा परमात्मा स्वरूपापर्यंत पोचूच शकत नाही, म्हणून मनाने संकल्प विकल्प करण्याचं सोडून दिलं। ज्याविषयी संकल्प विकल्प करायचे ते पदार्थ तत्वतः अधिष्ठानाच्या ठिकाणी त्यांचा कधी संबंधच झाला नाही तर त्या अनात्म पदार्थाचा विचार काय करायचा। आणि स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आत्मा मी आहे तर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचाराची काय आवश्यकता आहे। त्याच्यामध्ये अज्ञान आणि अज्ञान कार्य यांचा जर त्रैकालिक अत्यंत अभावच आहे तर त्या अनात्म पदार्थ जे माझं स्वरूप नाही त्याचा विचार करून काय उपयोग आहे। म्हणून विचाराचे संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही न जिथे सिरे विचाराचं, त्या ठिकाणी बुद्धीचा
विचार नाही, मनाचा संकल्प नाही आणि शब्दाचा प्रवेश नाही, अशा प्रकारची ती स्थिती आहे. म्हणून त्या स्थितीचं वर्णन सांगतात. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, त्या तत्वाविषयी जर आता बोलायचं झालं तर त्याचं वर्णन सांगतात की उन्मनी अवस्था किंवा जी समाधी अवस्था आहे, त्या समाधी अवस्थेचं लावण्य म्हणजे जे काही सौंदर्य आहे, समाधी अवस्थेमध्ये असणारं जी अनिर्वाच्य आनंदानुभूती आहे किंवा दुःख संबंध रहित केवळ सुखाची अनुभूती आहे, त्याला म्हणतात की ती उन्मनी अवस्थेचं असणारं ते लावण्य म्हणजे तारुण्य आहे. आणि म्हणजे ज्या ठिकाणी ध्यानाने प्राप्त होणारी जी उन्मनी अवस्था, त्या ठिकाणी मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. पुढं काय, उन्मनी मन निवाले, नाही ते दुसरे, उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले, असं त्याचं वर्णन केलेले. उन्मनी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मनाहा म्हणजे मन जे आहे ते निघून गेलेलं आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्या मनाची सिद्धी झाली नाही किंवा त्याचं अस्तित्व आणि मन म्हणजे त्या मनाचं अस्तित्व, संकल्प विकल्पात्मक असणाऱ्या मनाचं अस्तित्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अस्तित्वच नाही, म्हणून त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. आणि जे तुर्येचे तारुण्य आणि जे तुर्य म्हणजे जी तुर्य अवस्था आहे, त्या तुर्य अवस्थेचं ते तारुण्य आहे. तुर्य अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेचा अधिष्ठानभूत असणारी आणि ह्या अवस्थेहून भिन्न असणारी आणि नित्य स्वयंप्रकाश असणारी जी आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती समाहित झाली असता तिला असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. किंवा या ठिकाणी ही जी अवस्था आहे हिला तुर्य अवस्था असं म्हणतात. आणि ह्या तुर्य अवस्थेचं म्हणजे सर्व असणारा स्थूल, सूक्ष्म आणि कारण प्रपंच याच्याहून अतीत असणारं आपला आत्मतत्व, त्या आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर, त्याला ज्ञान झालं म्हणजे तुर्य अवस्था प्राप्त झाली. तुर्य तत्व मी आहे असा निश्चय झाला. पण ते तुर्यचे तारुण्य म्हणजे त्या अवस्थेमध्ये अनात्म पदार्थ अंतःकरण वृत्तीवर न घेता वृत्ती आत्मस्वरूपात लीन करणं, हे खरं त्या तुर्य अवस्थेचंही तारुण्य आहे. आणि अनादि जे अगण्य आणि जे अनादि, आता ही जी आपल्या आत्मस्वरूप स्थिती आहे ती आपल्याला प्राप्त करून घेतली म्हणजे ती आता नवीनच उत्पन्न झाली असं नाही, ती आपले मूळचंच स्वरूप आहे आणि ते अनादि आहे. म्हणजे ते कधीच उत्पन्न झालेलं नाही, उत्पत्ती रहित आहे. अनादि म्हणजे ज्याला आदी नाही, जे कोणत्या कारणापासून उत्पन्न झालेलं नाही, ते स्वतः सिद्ध आहे, असं त्या अनादि परमतत्व आहे. त्याला परमतत्वाला, परमात्मतत्वाला दुसरं एक विशेषण देतात, अगण्य. अगण्य म्हणजे ज्याची गणना करता येत नाही, याचा अर्थ ते अगणित अशा स्वरूपाचा अगण्य आहे, म्हणजे त्याची गणना करता येत नाही, म्हणजे ते देश, काळ किंवा वस्तू यांच्या परिच्छेदात कधी सापडत नाही. म्हणजे देश, काल, वस्तू यांनी अपरिच्छिन्न असणारं ते अगण्य आत्मतत्व आहे. या ठिकाणी आपल्या जीवनभर केलेल्या योग साधनेने त्या पुरुषाला जी स्थिती प्राप्त झाली की जे त्या केलेल्या साधनेचं फल आहे, त्या फलाचं वर्णन या ठिकाणी करतात. अगण्य असं ते परमतत्व आहे. ते कसं आहे पुन्हा, कारण त्या तत्वाचं वर्णन करता येत नाही, परंतु त्याला काहीतरी त्याचा निर्देश करून त्या स्वरूपाविषयी असणारचं अज्ञान घालवण्याचं काम या ठिकाणी हे शब्द करतात. आणि आपल्या स्वरूपाची आपल्याला अनुभूती जेणेकरून होईल त्या प्रकारे हे शब्द जे आहेत ते शब्द आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देऊन पाठीमागं सरतात, की ज्या स्वरूपात ते प्रवेश करीत नाही, परंतु आपल्याला स्वरूपाचं दुरून आपल्याला दिग्दर्शन करतात. आणि स्वरूपात एकदाचा का प्रवेश झाला का तिथून ते माघारी फिरतात, त्या स्थितीचं वर्णन करतात. वास्तविक स्थिती अशी आहे, कैसे बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला. या ठिकाणी ह्या बोटाने अंगुली निर्देश करून किंवा शब्दाने त्याला इदम इत्थम या रूपाने कथन करता येत नाही. श्रुतीची पद्धत आहे न इति न इति.
असा नाही असा नाही अशा प्रकारे सर्व कार्यकारण प्रपंचाचा निषेध केल्यानंतर त्या निषेधावधीभूत म्हणजे त्या ज्या ठिकाणी त्यांचा निषेध केला त्या निषेधाचा असणारा अधिष्ठान तेच मी आहे असं आत्मत्वाने उर्वरित ठेवलं त्या शब्दाची टरफलं बाजूला जातात. आहाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे अशा प्रकार मग सुखेशी सरवाडीजे सुखाची माझी अशा प्रकारची त्याला स्थिती प्राप्त होते. त्याचं वर्णन करतात. ते परमात्म तत्व श्रुतीने कसं सांगितलं ते की या ठिकाणी जन्माद्यस्य येतो आपलं भागवतामध्ये सांगितलं सूत्रामध्ये सांगितलं जन्माद्यस्य यतः ज्याच्यापासून हे जग उत्पन्न होतं ज्याच्यावर हे जगत राहतं आणि शेवटी हे जगत ज्याच्यामध्ये लीन होतं असं जे सर्वांचं मूळ अधिष्ठान किंवा कारणाचं कारण असणारं जे तत्व आहे ते हे आत्मतत्व आहे असं श्रुतीनं प्रतिपादन केलेलं आहे. किंवा या ठिकाणी सांगतात यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत्प्रयन्त्य अभिसमिषन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति असं श्रुतीनं त्याचं वर्णन केलं. सूत्र सांगतात जन्माद्यस्य यतः ज्याच्यापासून हे प्राणी मात्र उत्पन्न होतात ज्याच्यावर राहतात ज्याच्यामध्ये लीन होतात असं ह्या सर्व प्राणीमात्रांचं अधिष्ठान जाणून घ्यावं. आणि ते कोण आहेत तर ते अधिष्ठान ब्रह्म आहे. तेव्हा त्या ब्रह्मतत्वाचं वर्णन सांगतात जे विश्वाचे मुळं जे योगद्रुमाचे फळं जे आनंदाचे केवळ चैतन्य गाव. जे विश्वाचे मूळ हे जे परमतत्व आहे किंवा परमात्मतत्व आहे ते या सगळ्या विश्वाचं मूळ कारण आहे म्हणजे विवर्तोपादान कारण आहे. जे योगद्रुमाचे फळं आणि जी ही स्थिती परमात्म तत्व आहे ते योगद्रुम म्हणजे योगरूपी असणारा जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं फल आहे. म्हणजे आपण आयुष्यभर केलेली योगाची जी साधना त्या साधनेचं फळ म्हणजे हे परमात्म तत्व आहे. जे आनंदाचे केवळ चैतन्य गाव जे आनंदाचं पुन्हा चैतन्य आहे म्हणजे आनंदाचंही असणारं अधिष्ठान किंवा जीवनकळा आहे. कारण हा मूलभूत निरतिशय व्यापक आनंद जर स्वरूपाने नित्य नसता तर त्या ठिकाणी आपल्याला वृत्तीच्या द्वारा अभिव्यक्त होणारा परिच्छिन्न आनंद हा कुठून आला असता. आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. त्याप्रमाणे ह्या विश्वामध्ये जेवढा आनंदाचा व्यवहार होतो त्या सगळ्या आनंदाच्या व्यवहाराला जो चैतन्य त्याची जीवनकळा त्याला जगवणारा आनंद त्याला अभिव्यक्त जो आनंद होतो ते आपलं स्वरूप नसून ज्या मूलभूत अधिष्ठानाचं प्रतिबिंब वृत्तीमध्ये पडून त्या आनंदाची अभिव्यक्ती ती तो मूळ आनंद हे आपलं खरंच स्वरूप आहे. म्हणून ते आणि त्यालाच परमात्म तत्व म्हणतात किंवा आत्मतत्व म्हणतात. ते आत्मतत्व आणि परमात्मतत्व हे दोन्ही एक रूप आहेत. ही त्याची स्थिती आहे. जे आकाराचा प्रांत जे मोक्षाचा एकांत जेथा आदी आणि अंत विरोनी गेले. जे आकाराचा प्रांत म्हणजे जेवढं आलिया आकारा अवघे नासे जेवढे आकार आहेत त्यांचा प्रांत म्हणजे प्रकर्षाने अंत म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या आकाराचा शेवट आहे. म्हणजे सगळे आकार शेवटी ज्याच्यामध्ये लीन होतात किंवा ज्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान किंवा अनुभूती झाली असता त्या ठिकाणी आकाराचा प्रांत होतो म्हणजे कोणताही आकार राहत नाही. जे मोक्षाचा एकांत आणि जे परमतत्व ह्या मोक्षाचा एकांत आहे म्हणजे ते एकांत म्हणजे स्वामी महाराज सांगत एक या पदाचाही त्या ठिकाणी अंत झालेला आहे असं आहे. म्हणजे केवळ आहे. केवळ आहे म्हणजे एक म्हटलं म्हणजे दोनच्या सापेक्ष एक आहे पण असा एक हे परमतत्व नाही. त्या ठिकाणी दोनाच्या सापेक्ष असणारा एक तो गेल्यावरही जे काही अवशिष्ट राहतं की आणि त्या ठिकाणी सापेक्ष दोन असाही व्यवहार नाही आणि दोनच्या सापेक्ष एक असाही व्यवहार नाही. एकाच्या सापेक्ष दोन नाही दोनाच्या सापेक्ष एक नाही पण राहिलेलं जे तत्व आहे ते शून्य आहे असं नाही
द्वैत आहे असं नाही, परंतु त्याला एक किंवा दोन असं गणना करण्याची सोय नाही. असं असणारं जे तत्व ते अमृतानुभवामध्ये यदक्षरमनाखेयम आनंद मज केवलम असं म्हटलेलं आहे. तर त्या केवळ पदाचं जी काही व्याख्या करायची तिला म्हणायचं का मोक्षाचा एकांत, म्हणजे तिथं केवळ मोक्षच आहे. आणि मोक्षाचा एकांत म्हणजे मोक्षा वाचून दुसरं काही नाही, म्हणजे केवळ स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपच आहे. अशा प्रकारची केवळ अद्वैतात्म स्वरूपस्थिती त्याला या ठिकाणी मोक्षाचा एकांत असं म्हटलेलं आहे. आणि तिथं काय उत्पन्न झालं आणि नाश, त्या परमात्म्याच्या ठिकाणी उत्पाद्य किंवा विनाश्य किंवा संस्कार्य विकार्य प्राप्य अशा प्रकारचं काहीही नाही, कोणताही व्यवहार नाही, असं ते अव्यवहार्य आहे. किंवा या ठिकाणी सर्व कार्यकारण भावाने ते अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचं नित्यसिद्ध स्वयंप्रकाश केवळ नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान देशकाल वस्तू परिच्छेद रहित आणि स्वगत सजातीय विजातीय भेदानी रहित निष्कलंक निष्कल अशा स्वरूपाचं जे तत्व आहे ते तत्वाचं वर्णन करतात. जेथा आदी आणि अंत विरोनी गेले, ज्या ठिकाणी आदी म्हणजे काही उत्पन्न नाही, ते पदार्थ उत्पन्नही झाला नाही. परमात्मा तत्व उत्पन्न झाले का, त्याला आदी नाही म्हणून ते अनादी आहे. आणि त्याचा अंत आहे का, अंतही नाही. आदी आणि अंत तिथं विरून गेलेले आहेत, म्हणजे जे अनादी आणि अनंत अशा स्वरूपाचं आहे. आणि तिथं आदी आणि अंत विरून गेले म्हणजे त्याचं स्वतःला तर ते अनादी अनंत आहेत, परंतु त्याच्या अधिष्ठानावर ज्या जगताची प्रतीती येते ते जगत इतकं मिथ्या आहे की त्या ठिकाणी मिथ्या पदार्थाला उत्पत्ती आणि नाश काय सांगायचा. मग आदी आणि अंत ही भाषाच त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विरून जाते. अनात्म पदार्थ जगत हा जर अस्तित्वातच नाही, सत्ता शून्य आहे, स्फूर्ती शून्य आहे, तर त्याच्या तरी आदी अंताचा विचार करावा का. वंध्यापुत्राचा जन्म कधी झाला, वंध्यापुत्राचा मृत्यू, कारण वंध्यापुत्र नावाचा पदार्थच नाही, तर तिथे आदी आणि अंत विरोनी गेले. आणि आत्मसत्ता कधी उत्पन्नच झाली नाही आणि तिचा कधी नाशच होत नाही, तर तिचा आदी अंत सांगता येईल का. मग तिचा आदी आणि अंत विरोनी गेले. म्हणून जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्थाजे निज स्वरूप माझे. आता संपूर्ण ही पंचमहाभूत आहेत, पण पंचमहाभूतांचं खरं बीज कोण आहे. तुम्ही म्हणाल बीजरूपाने काय, हे अज्ञानच आहे. अज्ञानाचा परिणाम म्हणजे हे संपूर्ण महाभूत आहेत. म्हणजे अज्ञान हे ह्या पंचमहाभूताचं परिणामी उपादान कारण आहे असं तुम्ही म्हणाल. परंतु ह्या महाभूतांचं खरं बीज ब्रह्मसूत्रामध्ये श्रुती प्रतिपादित अर्थाचं निरूपण करताना काय सांगितलेलं आहे. जन्माद्यस्य यतः सगळ्यांचं बीज कोण आहे, परमात्मा आहे. की तद्ब्रह्मेती ब्रह्मेती, ते खरं बीज कोण आहे, परमात्मा. जड असणारा अज्ञानाचा परिणाम स्वतंत्र परिणाम होऊन ह्या पंचमहाभूताची उत्पत्ती होणं शक्य नाही, कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही. त्यासाठी त्याला अधिष्ठान हे चैतन्य असलंच पाहिजे. त्यालाच काय म्हणतात, ब्रह्म इति, ते ब्रह्म आहे. म्हणून खरं महाभूतांचं बीज कोण आहे, तर ब्रह्म आहे. कारण शास्त्राला माया सांगायची नाही, प्रकृती सांगायची नाही, प्रकृती कार्य सांगायचं नाही, तर त्या ठिकाणी भासमान असणारी प्रकृती तुम्हाला भासते, परंतु भासणार असणारी प्रकृती मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थाचं अधिष्ठाना वाचून मिथ्या पदार्थ भासमान होत नाही. म्हणून मिथ्या पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला चैतन्यमय किंवा चिद्रूप अशा अधिष्ठानाचा शोध ब्रह्म आहे, असं ब्रह्म याचं अधिष्ठान आहे असं सांगून श्रुतीमात्या आपल्याला ज्या गोष्टी अज्ञात आहे त्या अज्ञाताचं ज्ञापन करून देते. आणि म्हणून खरं शास्त्राचं शास्त्रत्व काय आहे, अज्ञाताचं ज्ञापन करून देणं. आपल्याला परमात्म तत्वच आपण आहोत हे अज्ञात आहे, आणि दिसणारं जग सत्य आहे ते मिथ्या आहे तत्वतः याचं आपल्याला अज्ञान आहे. तेव्हा त्या अज्ञानाची निवृत्ती करून देऊन या ठिकाणी आत्म्याला अवशिष्ट ठेवण्यासाठी अध्यारोपापवादाभ्याम
निष्प्रपंचोयम प्रपंचते. अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेत श्रुती या ठिकाणी आपल्याला निष्प्रपंच असणाऱ्या तत्वाची ओळख करून देतात. निष्प्रपंच म्हणजे पंचमहाभूत त्या ठिकाणी तत्वतः नाहीच आहे. अशा प्रकारे सांगत असताना त्याला काय म्हणतात, जे महाभूतांचे बीज. महाभूतांचं बीज खरं कोण आहे? जे ब्रह्म आहे, परमतत्व आहे. जे महातेजाचे तेज, महातेज म्हणजे जो अग्नी आहे, त्या अग्नीलाही तेज देणारं कोणतं तत्व आहे? ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्व जर बाजूला झालं तर अग्नीच्या ठिकाणी तेज नाही, जलाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची द्रवता, पृथ्वीच्या ठिकाणी काठिण्य, जेवढे जेवढे गुण आहेत ते सगळे गुण त्या तत्वांच्या ठिकाणी त्यांना मूळचं सत्ता आणि स्फुरण देणारं जे तत्व आहे ते आहे परमतत्व, ब्रह्मतत्व. म्हणून सांगतात की खऱ्यात महान असणाऱ्या अग्नीचंही तेज कोण आहे? महातेजाचे तेज असं आहे. आणि ते कोण आहे? एवं पार्थाजे निज स्वरूप माझे. ते जर काय असेल तर ते माझे निजस्वरूप, ते माझं निज म्हणजे खरं वास्तविक माझं स्वतःचं ते स्वरूप आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या महाभूतांचं बीजही कोण आहे? मीच आहे. आणि जो ह्या गोष्टीला जाणे तर त्याला काय, तो परमात्मा जेव्हा माझं मूळ कोण आहे, आपल्या सर्वांचं मूळ मी आहे असं परमात्मा सांगतो. मग सर्वांचं मूळ सांगत असताना तो परमात्मा जो सर्वांचं मूळ झाला किंवा आद्य कारण झाला किंवा कारणाचं कारण झाला, याचं कारण काय? तो अधिष्ठान रूपाने राहिला. आणि अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार न होता तोच परमात्मा जगदरूपाने भासला. आता त्याचं कारण काय आहे? जगदरूपाने का भासला? तर त्या चैतन्याला माया नावाची शुद्ध सत्वात्मक उपाधी घेऊन ते परमात्म तत्व जगरूपाने भासलं. तसंच जीव असं म्हणू शकतो का की त्याचप्रमाणे ह्या व्यापक चैतन्य रूप असणाऱ्या मी जेव्हा अविद्या किंवा अंतःकरण या उपाधीचा स्वीकार केला तेव्हा मीच काय राहिलो? जगदरूपाने भासू लागलो असं म्हणू शकतो का? असंच आहे, वास्तविक असंच आहे. म्हणून पार्था भगवान म्हणतात ते निज स्वरूप माझे. आणि भगवंतानी हे भगवंताचं म्हणजे भगवंताचं आपलं भगवान हा अधिष्ठान रूप झाल्यामुळं त्याचं हे सर्व जगताचं आद्य कारण तो आहे असं परमात्मा म्हणत आहे. ते कशासाठी म्हणत आहे की तुम्हाला आम्हाला त्या परमात्म्याचं परोक्ष रूपाने जगत कारणत्वाचं किंवा जगत कारण म्हणून किंवा जगत कारणाचं कारण म्हणून, पंचमहाभूताचं कारण म्हणून म्हणजे अधिष्ठान म्हणून किंवा कारणाचं कारण म्हणून जे ज्ञान होतं ते ज्ञान होण्यासाठी परमात्मा सांगतो का जीवाला सुद्धा त्या ठिकाणी अधिष्ठान मीच याचं अधिष्ठान आहे असं वाटावं, जीवाला मीच अधिष्ठान आहे असं वाटावं हे सांगण्यात तात्पर्य. जीव जेव्हा तृप्तीचा ढेकर देतो आणि म्हणतो की परमात्माच काय ह्या जगताचं कारण आहे, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. अहो ह्या परमात्म्याच्या मायेने नाही, स्वप्नामध्ये माझी माया आहे की नाही, ही सगळं स्वप्न प्रपंच माझी माया दाखवते की नाही. चैतन्याच्या आश्रयाने राहिलेली माया त्याला स्वप्न दाखवते की नाही जीवाला. तसं तो म्हणतो स्वप्न प्रपंच ईश्वराच्या मायेने निर्माण केला का माझ्याच मायेने निर्माण केला? माझ्याच मायेने निर्माण केला. तसा हा जागृत प्रपंच सुद्धा कोणी निर्माण केला? आता कशाला बीच में चांद भाई, मम माया माझ्याच मायेने हा विजृंभिता म्हणजे याचा विस्तार केलेला आहे. आणि एवढं जीवाला जेव्हा कळतं, पटतं किंवा त्याचा बुद्धीचा निश्चय होतो त्यावेळेला त्या खऱ्या अर्थाने परमात्म्याला जे प्रतिपादन करायचं आहे त्या परमात्म्याच्या प्रतिपादनाचा आशय आपण पूर्णपणे ग्रहण केला. याचा परमात्म्याला खरा आनंद तेव्हाच होतो की जीव जेव्हा सांगतो की हे सर्व स्वप्न प्रपंच जसा माझ्या मायेने निर्माण झाला आहे, हा जागृत प्रपंचाला सुद्धा कारण काय आहे? माझीच माया आहे. कारण माया अधिष्ठान चैतन्य असो किंवा अविद्या अधिष्ठान चैतन्य असो, ही त्याला जरी उपाधी भेद असला तरी मूळचं चैतन्य एकच आहे. आणि ते चैतन्याचं असंगत्व, निर्विकारत्व अबाधित राहून या ठिकाणी ह्या जगताचा भास होत आहे. मग ते अधिष्ठान जर एकच आहे तर जीव म्हटला मी अधिष्ठान आहे म्हटला तर चालेल का? परमात्माचं अधिष्ठान आहे का जीवच अधिष्ठान आहे? जीवच इतकं नाही तर या ठिकाणी बारकाईनं पहा,
या ठिकाणी ईश्वर जगताचं कारण आहे असं सुद्धा शास्त्र सांगतं आणि त्या शास्त्राने सुसंस्कृत झालेला जीव तो या ठिकाणी जगत कारण परमात्मा आहे असं म्हणतो. मग परमात्मा जगत कारण आहे कोणाच्या दृष्टीनं? ज्याचं अंतकरण शास्त्राने सुसंस्कृत झालेलं आहे असाच पुरुष म्हणत असतो. आणि ते शास्त्र पुन्हा काय सांगतं की ईश्वरच जगताचं कारणवाद आहे असं त्याला ईश्वर कारणवाद सांगायचं आहे का ब्रह्म कारणवाद सांगायचा आहे? ब्रह्म कारणवाद सांगायचा आहे. ब्रह्म कारणवाद सांगायचा आहे म्हणजे चैतन्य कारणवाद सांगायचा आहे. त्याच्यामध्ये त्याला फक्त ईश्वर कारणाची सिद्धी करायची नसून ब्रह्म कारणवादाची सिद्धी करायची. एवढ्यावरच शास्त्र थांबलं का ते ब्रह्म आयम आत्मा ब्रह्म असं सांगणारी महावाक्य पुढे येतात. वेदातली असणारी जी महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ही सर्व महावाक्य काय सांगतात? जीवसुद्धा तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. या ठिकाणी तुझ मज नाही भेद अशा प्रकारचं जीवाचं आणि परमात्म्याचं नित्य सिद्ध असणारं जे अद्वैत किंवा अभेद तो अभेद शास्त्राला या ठिकाणी सांगायचा. आणि खरा ईश्वराला आनंद किंवा शास्त्राला आपलं मनोगत अनुसरल्याची तृप्ती किंवा या शास्त्राची कृपा आणि ईश्वराची कृपा खऱ्या अर्थाने तेव्हाच फलीभूत झाली की ज्या क्षणी आपण मी स्वयं ब्रह्म आहे असंग निर्विकार अशा प्रकारचं असणारं जगदधिष्ठान विवर्तोपादान कारण रूपाने असणारा मी ब्रह्म आहे असं त्याला वाटलं किंवा त्याचा निश्चय झाला म्हणजे तो ह्या संपूर्ण शास्त्राच्या ईश्वराच्या जीवांच्या सगळ्या चौकटीतून तो मुक्त झाला. त्याला आता कोणत्याही प्रकारे निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः, त्रिगुणाच्या अतीत झालेल्या पुरुषाला वेदाचा विधी आणि निषेध हे सुद्धा कधीही विषय करीत नाही. कारण तो स्वतःला देह समजत नाही आणि मी देह आहे समजणाऱ्यासाठी हे शास्त्रातले सगळे आचार विचार विधानं ही सगळी सार्थक आहेत. पण याच्यासाठी काही नाही. त्याच्यासाठी कोणीही त्याला इदम करू तू हे कर आणि इदम मा करू हे तू करू नको असं त्या पुरुषाला कोणीही सांगत नाही. हा संपूर्ण बंधनातून मुक्त झालेला पुरुष आहे. नित्यमुक्त दशेला तो पोचला आहे आणि तेच शास्त्राचं खरं मानव जातीसाठी सगळ्या मानवांनी आपल्या आत्मस्वरूपाची उपलब्धी किंवा ज्ञान करून घ्यावं आणि आत्मस्वरूपातच रमावं हेच वेदाचं किंवा श्रुतीमातेचं मनोगत आहे. त्याप्रमाणे सांगतात जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते माझं खरं स्वरूप आहे भगवान सांगतात. आता मग हे जे स्वरूप भगवंतांनी सांगितलं हे आकारवान आहे का निराकार आहे? ते गुणवान आहे का निर्गुण आहे? ते निर्गुण आहे, केवल आहे, निराकार आहे, असंग आहे, उदासीन आहे. बरोबर ना? आणि त्याच्या ठिकाणी खरा ते जगताचं कारण तरी आहे का त्याच्या ठिकाणी ते कारण पण नाही. त्याच्या दृष्टीनं अधिष्ठानाच्या दृष्टीनं पाहिलं तर ते अधिष्ठान कोणाचं कार्यही नाही आणि ते कोणाचं कारणही नाही. अशा कार्यकारणभावाच्या अतीत असणारं ते आत्मतत्व आहे. जे कार्य ना कारण जे जया दुजे ना एकपण ना आपण या जे जाणं आपणची ते केवळ आपल्या महिमेत स्वे महिमनी प्रतिष्ठित आपल्या महिमेत असणारं ते आत्मतत्व आहे. आता हे जर असं जर परमात्मतत्व आहे तर इथं ज्ञानोबा आहे एक गोष्ट सांगतात की मग आपल्याला जे आकार आहे परमात्म्याचं तर अवतारवादामध्ये खूप वर्णन केलेलं आहे. जो परमात्मा परिपूर्ण असणारं ब्रह्म आपण म्हणतो एक राम आणि कृष्ण हे दोन्ही पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण असं म्हटलेले. अवतार म्हणजे जे ब्रह्म आहे ते ब्रह्मच ह्या अवतार कार्य करण्यासाठी आलेले जे काही विग्रह आहेत ते विग्रह म्हणजे परमात्म्याची स्वरूप आहेत. म्हणजे ब्रह्मच त्यांच्या रूपाने नटलेलं आहे असंही शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तेव्हा याविषयी आपल्याला असं वाटेल की हे जे अवतार आहेत तर ते अवतार अवतरती इति अवतार जे आपल्या वर म्हणजे अत्युच्च कोटीच्या असणाऱ्या महिमेतून खाली आले आणि आकार धारण केला. आला नावा रूपा
तुका म्हणे झाला सोपा. तर याच्यामध्ये काही ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे का? कोणता अवतार? निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप श्रेष्ठ की सगुण साकार परमात्म्याचं स्वरूप श्रेष्ठ, अशी जर कोणाला शंका आली तर त्याचंही शास्त्राने त्या ठिकाणी विश्लेषण करून ठेवलेलं आहे. ज्ञानोबा तर असं म्हणतात की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. तुला सगुण म्हणू की तुला निर्गुण म्हणू, पण ज्ञानोबारायांनी निवाडा पण करून सांगितला सगुण निर्गुण एको गोविंद रे. सगुण सुद्धा काय, जर परमात्मा नसला अधिष्ठान रूपाने तर त्या गुणांचं अधिष्ठान नसेल तर सगुण तरी होईल का? नाही त्या ठिकाणी. बरं, त्या ठिकाणी सगुणामध्ये परमात्मा तत्व अनुस्यूत नाही का? का तुम्ही जेव्हा सगुणाला साकाराला पाहता तेव्हा खरं निर्गुण निर्विकार असणारं परमात्मा तत्वालाच पाहत असता. फक्त त्याच्या ठिकाणी याचा काय झालेला आहे, आपल्याला आकारांचा नाम आणि रूपाचा भास झालेला आहे. पण ती नामरूप ज्यावेळेला आपण घट पाहतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, हा घट आहे. घट आहे का ही मृत्तिका आहे? मृत्तिका आहे का? आपण मृत्तिकाच पाहत असतो. फक्त आपण काय करतो, मृत्तिका पाहतो, मूळ अधिष्ठानाला विसरून जातो मृत्तिकेला, आणि वाचारंभन असणारं घट हे फक्त आपल्या वाणीत नाव आहे. त्या मृत्तिका काढून घेतली तर घट नावाचा पदार्थ आहे का? का जेव्हा घट आहे तेव्हा सुद्धा मृत्तिकाच आहे का? आपण पाहतो मृत्तिकेला आणि म्हणतो घट, पाहतो तंतुला आणि म्हणतो पट, आहे की नाही? अशी स्थिती आहे. तर विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं मुक्ताबाई म्हणतात. त्याप्रमाणे ही जर स्थिती आपल्याला कळाली तर आपल्याला सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये भेद आहे का? सगुणही नाही निर्गुणही नाही. परवा हरिपाठाच्या अभंगावर चिंतन झालं तर त्या महापुरुषांनी असं सांगितलं की मी ह्याचा इतका अनेक प्रकारचे हरिपाठ शास्त्रार्थ खूप खूप चिंतन केलं पण मला समाधान झालं नाही असं ते म्हटले. तर त्याचं कारण काय आहे की तो अभंग कसा आहे, सगुण निर्गुण गुणाचे आगुण. ते म्हणायचे गुणाचे आगुण हे कसं काय आहे हे काही लक्षात आलं नाही असं ते म्हणायचे. किंवा मला म्हणणं वास्तविक त्यांनी जेवढं चिंतन केलं ना एवढं चिंतन कुठंच ऐकायला मिळणार नाही, इतके त्याच्यात अपूर्वत आहे त्यांच्या चिंतनात. परंतु त्यांना असमाधान का वाटलं देव जाणे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलंच इतकं अपूर्व होतं आणि स्पष्टीकरण होतं. त्या स्पष्टीकरणातच गुणाच्या अगुणाचं काही नाही, वाटायचं सुद्धा कारण नाही. पण खरं काय आहे की स्वामी महाराज सांगायचे याचा अन्वय केला पाहिजे, आणि तो अन्वय असा करायचा सगुण निर्गुण गुणाचे आणि आगुण हरिविन मन व्यर्थ जाय असा अर्थ केला की नाही. दिगंबर महाराजांनी सांगितलं, नंतर त्यांना स्वामी महाराज असा अनुवाद करत होते. तर त्यांनी सांगितलं की आगुण हरिविन, परमात्म्याच्या ठिकाणी सगुणही नाही आणि निर्गुण नाही. ज्यावेळेला तुम्ही सगुण शब्द वापरता तो निर्गुणाशिवाय आला का? आणि निर्गुण वापरता तो गुणाशिवाय आलाय का? सगुणाशिवाय आला, सगुणाच्या सापेक्ष निर्गुण. आणि परमात्मा कसा आहे, आगुण आहे. त्या ठिकाणी तो आगुण असणारा परमात्मा तोच गुणा आला विठे वरी पितांबरधारी सुंदर जो. म्हणून जो सगुण आहे तोच निर्गुण आहे, जो दृश्य आहे तोच अदृश्य आहे. दृश्य आणि अदृश्य याच्यामध्ये तरतम भाव ज्येष्ठ कनिष्ठ भाव कोणताच नाही, कारण आहे ते सगळं काय आहे, परमात्म तत्वच आहे. सगुण म्हटले तरी परमात्म तत्वच आहे, निर्गुण म्हटलं तरी परमात्म तत्वच आहे. म्हणून ते सांगतात की जे महाभूतांचे बीज ते महातेजांचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे. ते याच्यामध्ये ना जरी आता कुंडलिनी योगाचा विचार चालू आहे, अजून तर तो विचार चालूच होता. इथं मूलभूत श्लोकाचा आपण अर्थ पाहिला, पण माऊलींनी या ठिकाणी सगळा कुंडलिनी योग, त्या योगाचा अभ्यास, त्या अभ्यासाचं फळ हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये सांगत असताना माऊलीने असं सांगितलं, आपल्याला काय आता आपल्याला हे वेदांताचं चिंतन चाललंय वाटतं का योगाचं चिंतन चाललंय वाटतं? वेदांताचं चिंतन चाललंय. याचा अर्थ योग आणि वेदांत यांच्यामध्ये पण खूप सामंजस्य आहे, खूप ऐक्य. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम हे योगसूत्र सांगतं, आणि इकडे काय सांगतात, जीव शिवाचं ऐक्यच सांगतात ना. आणि या ठिकाणी द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होते, म्हणजे द्रष्टा असणारा जीव जो परिच्छिन्न भावाचा अंगीकार केलेला त्याची स्वस्वरूपामध्ये म्हणजे निरतिशय व्यापक असणाऱ्या स्वरूपामध्ये स्थिती होते. अर्थात काय आहे, ऐक्यच आहे. म्हणून नाथ महाराज येथे दर्शने ऐक्यास येते. सगळी दर्शनं परंपरेने एकाच सिद्धांतामध्ये एकीभूत होतात किंवा बुडी देतात असा त्याचा अर्थ.
आता आपल्याकडे जो हा निर्णय चालतो की सगुण आणि निर्गुण, काही लोक म्हणतात आम्ही सगुणवादी आहे, आम्ही काही लोक म्हणतात आम्ही निर्गुण आहे, आम्ही परमात्मा सगुणाची किंवा मूर्तीपूजा इत्यादी करत नाही. पण ज्ञानोबरायांनी माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन रंगले हे सांगितलं की नाही. आणि अमृतानुभवामध्ये यदक्षर मनाख्ययम आनंद मजमव्ययम मज केवलम हे सांगितलं की नाही. मग ते सांगत असताना ज्ञानोबरायांच्या दृष्टीने सगुण निर्गुणात काही भेद आहे का? दोन्ही टिपऱ्या एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. या ठिकाणी सगुण टिपऱ्या दोन असल्या तरी त्या ठिकाणी नाद एकच आहे. या ठिकाणी शब्द जो आहे तो एकच आहे, ओढ दोन आहे, पण त्याच्यातून उच्चारण करून बाहेर पडणारा शब्द मात्र एकच आहे. तसं या ठिकाणी सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये भेद नाही. म्हणून तुम्ही म्हणणार का श्रुतीच्या साह्याने जर आम्ही याचा विचार केला तर आम्हाला सगुण स्वरूप हे कनिष्ठ आहे आणि निर्गुण स्वरूप काय आहे श्रेष्ठ आहे असं जर कोणी म्हणायला जाईल तर माऊली सांगतात श्रुतीला देखील याचा अनुमान करून सांगता आलं नाही. कारण सर्व परमात्म तत्व असताना कोणाला ज्येष्ठ आणि कोणाला कनिष्ठ म्हणायचं? परमात्म तत्वाला द्वैत निर्माण करणारा दुसरा वस्तूच नाही कनिष्ठ. ती कनिष्ठ ज्याला म्हणायचं ती माया कार्य ती तर नाहीच आहेत. मग परमात्म्याला द्वैतच कोणी निर्माण केलं नाही का? परमात्मा हा ज्येष्ठ कनिष्ठ भावाच्या अतीत आहे की त्याच्या ठिकाणी तरतम भाव लागणं शक्य नाही. ज्येष्ठ कनिष्ठ भाव हीच गोष्ट ज्ञानोबरायांनी आपल्या अभंगात सांगितली. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. आणि श्रुतीच्या साह्याने म्हणाल तर अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एको गोविंद रे. या ठिकाणी शास्त्राला स्थूल सूक्ष्म दृश्य अदृश्य ज्येष्ठ कनिष्ठ हे भेद हे काहीही सांगायचं नाही. केवळ नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असणारं अभेद रूप अद्वैतात्म स्वरूप जे आहे त्या अद्वैतात्म स्वरूपाचा दौंडी पिटून श्रुती माता उद्घोष करते. आणि त्याच गोष्टी जाण्याऐवजी आपण जे शास्त्रातले शब्द आहेत की जे माघारी सरतात, शब्द निमाला बोल काय खुंटला, अशी जी आपली नित्य सिद्ध स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थितीची आपल्याला ओळख करून देतात. आणि म्हणून माऊली म्हणतात अनुमानेना तुम्हाला तर्काने ही गोष्ट कळणार नाही. नैशा तर्केन मतिरापनेया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद. श्रुती काय म्हणते? असा नाही असा नाही असं सांगते, पण परमात्मा कसा आहे हे श्रुतीला सुद्धा सांगता येत नाही. कारण त्या ठिकाणी नही रंग नही रूप नही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. या ठिकाणी जर परमात्मा तत्वाची ओळख करून देता आली असती पण त्याला खरं काही नाम रूप त्याचे असणारे संबंध जाती क्रिया भेद काही असता तर सांगता आलं असतं. पण माऊलीच सांगतात नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही, अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून सांगतात. पण याचा अर्थ ज्ञानोबरायांनी आता हे जर आपण पाहिलं तर असंग निर्विकार असणारं चैतन्य आणि ते शब्दातीत असणारं चैतन्य ते आपलं खरं स्वरूप आहे. आणि ह्या स्वरूपाला आपण एकदा भिडलं की त्याच्यापुढं त्याला कोणत्याही प्रकारची कर्तव्यता राहत नाही. काम नाही झालो पाही रिकामा, त्या ठिकाणी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो ही स्थिती त्याला प्राप्त होते. आणि अशा वेळेला ही स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाच्या जीवनातही त्याला ह्या जी आत्मस्थिती आहे अभंग अकाट्य तिची अनुभूती जेव्हा येते तर त्या स्थितीतही जर त्याला बाह्य पदार्थाचा प्रत्यय येईल की नाही, बाह्य पदार्थाचा प्रत्यय येईल. त्याचं कारण असं आहे की आत्मा आणि अंतकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत त्याला पदार्थ प्रतीतीला येणार. पण त्या पदार्थ प्रतीतीला येणार पण आता त्याचा बोध जो आहे त्या बोधामध्ये अखंड आत्मा आहे. आणि तो अखंड आत्माच सगळा बाह्य तुम्हाला रज्जूवर सर्प भासतो म्हणजे तुम्ही पाहता रज्जूला म्हणता सर्प की नाही. परंतु त्याचं कारण काय आहे की तुम्हाला तो रज्जू रूपाने कळला नाही म्हणून सर्पाचा भ्रम झाला. रज्जू रूपाने जर कळला तर सर्पाचा भ्रम काय होतो? निवृत्त होतो. आणि तो सर्प जातो कुठं? तो आलाच नव्हता तर जाईल कुठं? परंतु म्हणायचं झालं तर तो काय होता? अधिष्ठानच त्याच्या रूपाने दिसत होतं. त्यामुळं तो कुठं जाईल? त्याच्या अधिष्ठान रज्जूमध्येच जाईल. म्हणजे अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानंतर
कल्पिताची किंवा अध्यस्थाची निवृत्ती ह्या अधिष्ठानामध्येच होऊन जाते. आणि हे एकदा कळलेलं गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, अंतकरण कृपेने, ईश्वर कृपेने सगळ्या कृपा एकीभूत झाल्या. यम एव एष वृणुते तेन लभ्या. आणि अशा पुरुषाला जर आत्मलाभ झाला तर त्याचं विशेष या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की हे जे रामकृष्णादी अवतार किंवा आपण पांडुरंग किंवा देवी ही जे काही देवतांची स्वरूप वेदाने सांगितलेली ही पाहत असताना त्याच्या दृष्टीनं काय आहे, जे निर्गुण निराकार तत्व होतं तेच काय आहे, हे आहे का दुसरं कोणी आहे. आणि हेच जे निर्गुण होतं तेच सगुण झालं. आणि जे सगुण होतं आपल्याला जोपर्यंत आपण त्याचे उपास्य म्हणून उपासक म्हणून त्याला उपास्य म्हणून उपासना करतो तोपर्यंत ते तत्व आहे. ते तत्व खरं कोण आहे, परमात्माच आहे. म्हणजे ते तत्व जे आहे निर्गुण निर्विकार तत्वच आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान होईल तेव्हा हे कोण कुठे गेलं, अधिष्ठानात. आणि जेव्हा आलं तेव्हा कोण आलं, अधिष्ठानच आलं. का अधिष्ठान मात्रच आहे, अधिष्ठान मात्रच आहे. मग ते श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे का ते एकच आहे, एकच आहे. म्हणून सगुण निर्गुण नाही भेद रे. तुझं सूक्ष्म स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंद रे. त्याला सगळ्या ठिकाणी काय दिसतं, एकच तत्व दिसतं. किंवा त्या पुढं काय, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंद रे. सगळं बापरोख काय शेवटचं प्रसादे ज्ञानदेव, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्तीनाथ महाराजांची माझ्यावर कृपा आहे, त्यांच्या प्रसन्नतेने प्रसादाने मी बोलतो म्हणतात, अनुग्रहाने. काय निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवरू विठ्ठलू रे. मला वाटतं बाप रखुमा देवरू विठ्ठलू रे. तर सगळ्या ठिकाणी कोण आहे, माझा बाप परमपिता असणारा रखुमादेवीचा वर पांडुरंग परमात्मा हा सर्व रूपाने नटलेला आहे. असं ते त्या बोधाचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणून तेच वर्णन ह्या पुढच्या ओळीत करतात. त्याच्यासाठी आपण चिंतन केलं. ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपाशी आली, देखोनी नास्तिकी नोंदिली नोकिली भक्तवृंदे. म्हणजे याचा अर्थ आता अवतारवाद आहे. म्हणजे परमात्मा हे निर्गुण निराकार तत्वच काय होतं, सगुण साकार होतं असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. असं श्रुतीनं मात्र सांगितलं नाही असं स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात. ते मूर्तीपूजा मानत नाही. ते म्हणतात मूर्ती म्हणजे काय आहे, हे पाषाणावर केलेली मूर्ती आणि त्याच्यावर ईश्वरत्वाची केलेली भावना हे मुळात श्रुतीचं मनोगतच नाही. असं हे जे दयानंद स्वामी, त्याला कोणता संप्रदाय म्हणतात, त्याला आर्य समाजी. त्या आर्य समाजामध्ये अशा प्रकारचं सांगितलं जातं. ते म्हणतात की मलाही वाटत होतं लहानपणी माझ्या आईवडिलांच्यामुळं माझ्याही ठिकाणी असा भोळसटपणा निर्माण झाला होता. त्यांनी सांगितलं की आपण शंकराच्या पिंडीवर जायचं, त्याच्यावर पाणी टाकायचं, पूजा करायची, बेलवपत्र व्हायचं. पण एकदा ते गेले तर तिथं टाकलेला जो नैवेद्य दाखवलेला होता भगवान शंकराला, तो कोणी म्हटले की एक उंदीर आलेला होता आणि तो उंदीर तो नैवेद्य खात होता. मग ज्या भगवान शंकराला उंदराच्या पासून सुद्धा आपलं संरक्षण करता आलं नाही, ते आपलं इष्टदैवत म्हणून आपण कशी पूजा करायची अशी त्यांना शंका वाटली. आणि त्यांनी मग आपली बुद्धी जी होती ती सगळी बुद्धी कसाला लावली आणि वेदाच्या मंत्राचा अर्थ आपल्या अनुकूल म्हणजे मूर्तीपूजेच्या विरुद्ध केला. परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा खरं वेदाचं मनोगत जे आहे त्यांनी अवतारवाद मानलेला आहे. ते म्हणे राम आणि कृष्ण ही आपली तुमच्या आमच्यासारखी माणसंच होती. त्यांनी भरपूर साधना केली आणि आणखी अनेक प्रकारचं सद्गुणांचं संपादन केलं, दुर्गुणांचा त्याग केला आणि जणू काही देव अशा प्रकारे झाले. याचा अर्थ ते काय खरोखर परमात्मा तत्व त्यांच्या रूपाने अवतरलं असं नाही. असं ते आर्य समाजी किंवा स्वामी दयानंद सरस्वतींचं तत्त्वज्ञान आहे. परंतु आपल्या या सांप्रदायिक तत्त्वज्ञानात आपले आचार्य ज्ञानोबाराय ही गोष्ट विरुद्ध म्हणत नाही. इतक्यात परमात्म्याचं निर्गुण निराकार स्वरूपाचं वर्णन करणारे भगवत पूज्यपाद शंकराचार्य हे देखील सगुण उपासना आणि तीही अत्यंत श्रेष्ठ आहे. किंवा आपले संत जे आहेत ही सगुण उपासना आपल्याला निर्गुणाचं ज्ञानही करून देते आणि सगुणाचं प्रेमही ठेवते. अशा प्रकारची ही अनेक फळांनी म्हणजे बहरलेली अशा प्रकारची ही सगुण उपासना आपल्या वैदिक सनातन परंपरेत चालत आलेली आहे. म्हणून
करपात्री स्वामींनी वेदाचं अपौरुषेयत्व म्हणून एक जो ग्रंथ लिहिला 2 खंडामध्ये, ज्ञानेश्वरी एवढा एक एक खंड आहे, तर त्याच्यामध्ये फक्त ते म्हणतात एक माधवानंद सरस्वती म्हणून आपलं वेदून नाही का तो क्यों सांगितला, तर त्याच्यामध्ये त्या क्योंमध्ये ते माधवानंद सरस्वती म्हणतात माझं आयुष्यच फक्त या ठिकाणी जे सगुण उपासनेचं खंडन करतात ना, तर त्या सनातन वैदिक सिद्धांत सांगण्यासाठी आर्य समाजाचं खंडन हे माझ्यासमोर सर्वात महत्त्वाचं ध्येय असं सांगतात. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं आहे की ही जी वैदिक सनातन परंपरा आहे, या परंपरेमध्ये मूर्तीपूजा सगुण साकार परमात्म्याचं रूप आहे आणि शिवाय ते म्हणजे परमात्मा आकाराला येतो. आता आकाराला कधी येतो याविषयी पण त्यांनी सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या मी युगायुगामध्ये मी स्वतः जे माझं निर्गुण स्वरूप आहे तेच सगुण होतं, त्या सगुणाचं अवतार कार्य संपलं मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये जात असतो. आणि ही जी परंपरा आहे ही अनादी काळापासून अशाच प्रकारची चालत आलेली आहे असा वैदिक सिद्धांत सांगतो. आणि ही गोष्ट ज्ञानोबा राय ही गोष्ट किती त्यांना मान्य आहे तर ती ही ओवी आहे. आता ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपाशी आली देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. तर भगवान परमात्मा अवताराला कधी येतात हे ज्ञानोबा राय सांगतात. विषय काय चाललेला आहे की संपूर्ण जगदाधिष्ठान असणारं परमात्म तत्व हे चाललेलं आहे त्याचं वर्णन. आणि त्या परमात्म तत्व सगळ्या जगताचं जे अधिष्ठान आहे ते जेव्हा नास्तिकी भक्तवृंदे नोकिली देखोनी, जे नास्तिक लोक आहेत जगामध्ये, नास्तिक कोणा म्हणतात, नास्तिको वेदनिंदका, वेदाची जो निंदा करतो त्याचं तर इतकं तुकाराम महाराजांनी कडक भाषेत वर्णन केलेलं आहे की त्यांनी सांगितलं मातेची जो थाने फाडी वेदानिंदी तो चांडाळ, अशा प्रकारचं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे जे नास्तिक लोक आहे हे नास्तिक लोक भक्तवृंदे म्हणजे भक्तांच्या समुदायाला नोकिली म्हणजे त्यांना अतिशय त्रास देतात, त्यांना सारखी टोचणी देतात किंवा त्यांची निंदा करतात, त्यांना त्रास देतात. कोणता भक्त समूहाला नास्तिक लोक. त्यावेळेला म्हणतात, त्यावेळेला ते हे चतुर्भुज कुंभेली, त्यावेळेला ते म्हणजे आता वर सांगितलं ना सगळ्या जगताचं अधिष्ठान ब्रह्म, ते म्हणजे परोक्ष आहे, ते आपल्यापासून दूर आहे. पण आज अवतार रूपाने जेव्हा आपल्या दृष्टीपथात येतं ते हे म्हणजे ते जवळचे असणारे हे जे अवतार की जे चतुर्भुज की जे 4 भुजा धारण करणारा परमात्मा आहे. सावळे काय तुकाराम महाराजांना म्हणजे चतुर्भुज स्वरूपामध्ये सावळी असणारी चतुर्भुज रूपाची शोभा असं तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केले. तर ही चतुर्भुज रूप जे आहे तर ते म्हणतात हे चतुर्भुज कोंबेली ह्या 4 भुजांच्या रूपाने जी अंकुरित झालेली आहे आणि जयाची शोभा रूपाशी आली. परमात्मा काय आहे, शोभा म्हणजे परमात्मा हा जो काय त्याची शोभा कोणती आहे, मूळ परमात्म्याची शोभा कोणती, सच्चिद आनंद अद्वय. आता वर सांगितलेलं जे वर्णन आहे की जो त्रिकालाबाधित सत्य आहे, जो स्वयंप्रकाश असणारा चिद्रूप आहे आणि दुःख संबंध रहित परमप्रेमास्पद असणारं सुखरूप किंवा आनंदरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला म्हणतात, त्या परमात्म्याची असणारी शोभा. हे तो कोणी नाथ महाराज दिले, एका जनार्दनी एकपणे उभा. खरा तो एकपणाने आहे. ते एक पुन्हा कसं सापेक्ष एक आहे का निरपेक्ष एक आहे का, त्या एकाला केवल म्हणतात. असा असणारा जो केवल परमात्मा आहे तो ते. परंतु आता ज्यांनी जेव्हा तोच परमात्मा चतुर्भुज रूपाला आला तेव्हा हे चतुर्भुज, पण हे काय, हे कोंभेली म्हणजे कोंबेली म्हणजे ते अंकुरित झालेली आणि जयाची शोभा, त्या परमात्म्याची शोभा म्हणजे त्याचं मूलभूत सच्चिदानंद स्वरूप तेच रूपाशी आले, तेच काय झालेले रूपाला आलेले. म्हणजे आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. तो परमात्मा ते म्हणून आपल्याला परोक्ष होता आणि त्या परमात्मा आपल्याहून भिन्न वाटल्यामुळं तो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे असं वाटत होतं. पण जीव काय होता, अखंड दुःखात तळमळलेला, अखंड अज्ञान, अखंड मरणाची भीती, अखंड द्वैताची भीती
अशा प्रकारचा जीव होता. पण ज्या वेळेला हे सगुण साकार स्वरूप जे आहे ते सगुण साकार स्वरूपाला तोच परमात्मा येतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही विकार होतो असं नाही, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी किंवा त्याच्यामध्ये कमीपणा येतो असं नाही, तर जयाची शोभा रूपाशी आली. त्या चैतन्याची जी शोभा आहे, नाथ महाराज काय लिहितात, एका जनार्दनी एकपणे उभा, आणि हा परमात्मा काय आहे, त्या चैतन्याची शोभा शोभत असे. कारण जर तो परमात्मा रूपाला आला नाही तर त्याला त्या भक्तांना त्रास देणाऱ्या लोकांचा तो जर नावाला रूपाला आला नाही तर त्याचा नाश कसं करू शकेल. किंबहुना त्याचा नाश करण्यासाठी तो परमात्मा येतो. आणि याला प्रमाण कोणी पाठीमागे गेलं ना, गीताच याला काय आहे, प्रमाण आहे. 4थ्या अध्यायात आहे ना हे श्लोक ते. याच्यावरून आपण हे चिंतन केलं. ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपाशी आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. याचा अन्वय असा करायचा, भक्तवृंदे नास्तिकी नोकिली देखोनी, हे पाहिलं आणि मग भगवंताला काही सहन होईना, आणि त्यांच्या दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी परमात्मा अवताराला आला. म्हणजे अवतारवाद हा आपलं किती तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा, कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपणची घोटी, कोठे न दिसे पाहता उडी घाली आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळाशी भिडे, तुका म्हणे कृपानिधी आणि आम्हा उतरी नावे मधी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला माये देवादी देव बरवा, पाहता समाधान जीवा पाहता वाटेगे माय, सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती, वंदुनी चरण रज नामा विनवितसे पुढती, योगिया दुर्लभ तोम्या पाहिला साजनी, आणि काय पाहता मना न पुरे धनी, देखिला माये देवांचा देव, पाहता संदेहो निमाले दुजेपण. उलट हा परमात्मा आला तर तो द्वैत निर्माण करीत नाही, निमाले दुजेपण. त्या ठिकाणी द्वैत घालतो ना. गोरा कुंभार महाराज तर म्हणतात, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत, असं त्याचं वर्णन करतात. असं सांगतात की याच्यातून आपल्याला एवढं चिंतन करायचं की हे जे काही अवतारवाद आहे तो अवतारवाद आपल्या संप्रदायात पूर्णपणे मान्य आहे, किंबहुना तो आपला सिद्धांत आहे. ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची झाले ते पुरुख, जयाचे का निष्कर्ष प्राप्तीवरी. ते सांगतात ते अनिर्वाच्य महासुख, ते जे काही अनिर्वाच्य म्हणजे शब्दाने ज्याचं वर्णन करता येत नाही असं असणारं महासुख, म्हणजे असं जे ब्रह्मस्वरूप आहे, असं जे ब्रह्मसुख आहे, ते सुख कोण झालं त्याचा आपणची झाले ते पुरुष. हे जे परमात्म तत्व, असं जे ब्रह्मतत्व आहे, म्हणजे आता हे चांगलं पहा, ह्या ठिकाणी जे महापुरुष आहेत हे ब्रह्मस्वरूप स्थितीला प्राप्त झालेले, सगुणाला त्या ठिकाणी त्या ब्रह्माचंच दुसरं स्वरूप आहे. कारण त्या श्रुतीच मुळात सांगत आहे की द्वे वाव ब्रह्मणो रूपे, दोनच ब्रह्माचे रूप आहेत. ती कोणती आहेत? मूर्तंच अमूर्तंच. त्या ठिकाणी एक मूर्त म्हणजे सगुण स्वरूप आहे आणि एक निर्गुण स्वरूप आहे. ही अपौरुषेय वेदवाणी सांगत आहे, त्याच्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही. की या ठिकाणी श्रुतीचा मूळ मंत्रात श्रुती सांगते की मूर्त आणि अमूर्त, व्यक्त आणि अव्यक्त, सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही परमात्म्याची रूपं आहेत. त्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भावाचं सुद्धा चिंतन करण्याचं कारण नाही, विचार करण्याचं देखील कारण नाही. आता हे कोणाचं वर्णन चाललंय की जो महापुरुष ह्या योगाचं ध्यान योगाचं साधन करून तो त्याच्या फलाला प्राप्त झाला, तर तो कुठं गेला, तर अनिर्वाच्य महासुख म्हणजे वर्णन शब्दाच्या अतीत असणारं जे महासुख म्हणजे ब्रह्मसुख, आणि त्या ब्रह्मसुखाला त्यांनी जाणलं किंवा ब्रह्मसुखाचा वेगळेपणाने अनुभव घेतला का ते आपणच झाले ते पुरुष. ते पुरुष म्हणजे ते पुरुष आपणच ते ब्रह्मसुख होऊन गेले, ब्रह्माहून वेगळे उरलेच नाहीत. अशी जर त्यांची स्थिती आहे, जयांचे का निष्कर्ष प्राप्तीवरी. आणि जयांचा निष्कर्ष म्हणजे आपण काय म्हणतो, निष्कर्ष या शब्दाचा एक अर्थ आहे निश्चय.
म्हणजे ज्यांचा असा निश्चय असतो की तो निश्चय कुठपर्यंत टिकतो, प्राप्तिवेरी. याच्यामध्ये असं आहे की हे जे ध्यानयोगाचं साधन करताना मनुष्य जर मध्येच ते सोडून देईल तर तो परमफलापर्यंत पोहोचणार नाही. परंतु त्यासाठी असा निश्चय असला पाहिजे, ह्या ध्यानयोगाचं किंवा हठयोगाचं, कुंडलिनी योगाचं अनुष्ठान करणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाचा असा निश्चय असला पाहिजे, जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, म्हणजे प्राप्त होईपर्यंत. ही स्थिती मला प्राप्त होईपर्यंत मी या साधनांपासून च्युत होणार नाही. काही जरी झालं तरी देहमोहा पातयामी कार्यमोहा साधयामी. एकतर माझा देह पडेल किंवा याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये या ब्रह्मसुखाचा भोग मी घेतल्याशिवाय राहणार नाही. याच देहामध्ये मी काय करेल, ब्रह्मसुख ब्रह्मरूप होईल. शिवो भूत्वा भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होईल आणि उरलेल्या आयुष्यात काय करील, शिवो भूत्वा शिवम यजेत. भगवान शिवरूप होईल, त्या शिवाचंच मी काय करील, यजन करील. आता कसं काय होईल, अरे त्या परमात्म्याची शरणागती केली, त्या सगुण स्वरूपाला शरण गेलं तर तो करतो काय, तर तो त्यांनी स्वतः आश्वासन दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. काय आश्वासन दिलं, तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. मला पुढचं जीवन जगण्यासाठी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीमध्ये मी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगेल, पण ते माझ्या हातात आहे का. हां, जर तू परमात्म्याची शरणागती केली तर तुला केवळ सुख पाहिजे असेल, ब्रह्मसुख तद्रूपता, तर तीही परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होईल. आणि ती प्राप्त होऊन तुला वाटलं की मला प्रेम सुख देई, प्रेमसुख देई, प्रेमे विन नाही समाधान. जर त्याला वाटलं की भगवंताचं, आपल्या आराध्य दैवताचं अत्यधिक प्रेम, निरतिशय प्रेमामध्ये माझं जीवन जावं, तर तेची पुरवी कोड आणि सेवा करावी म्हणतो, तर जन्मोजन्मी देवा तुझी चरण सेवाच घडावी, तर तेची पुरवी कोड आणि सेवा म्हणती, मला सेवा पाहिजे, तर आड प्रेमसुये. त्याला लगेच तात्काळ भगवान त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण करतात. एवढं आता हे कोणाचं वर्णन आहे, हे ह्या सगुण स्वरूपाचं एवढं मोठी अपूर्वता आहे. आणि म्हणून माऊली याचं तोंड भरून वर्णन करतात.